खूप दिवसापासून मी सोशल मीडियावर पंढरी फार्मचे व्हिडिओ आणि त्यांचं टेक्निक बघत होतो, पण आज प्रत्यक्ष अनुभवण्याचा किंवा बघण्याचा योग आला आणि ते बघून मला खूप समाधान वाटतंय का त्यांची जी टेक्निक आहे ही नक्कीच शेतकऱ्यांना दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल. आमच्याकडे कसं प्रत्येक झाडाला तार, बांबू, ते खुंट रोवणे आणि छाटणीची वेळ, बार धरण्याची जी वेळ आहे यात आणि या तुमच्या टेक्निक मध्ये खूप मोठा बदल आहे. आणि आमच्याकडे जो अवास्तव खर्च होतो त्या खर्चाला फाटा देऊन तुमची ही जी पद्धत आहे ही खूप कमी खर्चिक आणि उत्कृष्ट आहे. आता आम्ही इतका खर्च करून पण ही जी आज सेटिंग दिसतीये इतकी सेटिंग आज आमच्या भागात नाहीये, किंबहुना याच्या अर्धी सेटिंग आहे. आणि हे बघून आणि ऐकून खूप समाधान वाटलंय का आपण उगाच अवास्तव शेतीमध्ये खर्च करतोय आणि त्या प्रमाणात आपल्याला उत्पन्न भेटत नाहीये. आणि आजकाल होतं काय की शेतकरी अवास्तव खर्च खूप करतोय आणि त्याला अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळं नैराश्य असू द्या किंवा कर्जबाजारीपणा असू द्या, या गोष्टी आज शेतकऱ्यांच्या जीवनात घडताय. तर शेतकऱ्यांनी मला या बागेला भेट देऊन आणि या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, आपल्या शेतकरी बांधवांना हे सूचित करायचं आहे का शेतकऱ्यांनी नवीन टेक्निक आणि कमी खर्चात कशी शेती करता येईल हे आत्मसात करून आणि शेती केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला घर सोडावं लागणार, गाव सोडावं लागणार. सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला माहिती संकलित करून त्याची अंमलबजावणी करून आणि त्यानुसार शेती करावी लागणार आहे. नक्कीच असं जर केलं या आजच्या तरुण पिढीने नक्कीच शेतीमधून फायदा आहे.